चांदोली परिसरात भात रोप लागणीची लगबग, शेती कामांनी ग्रामीण भाग गजबजला। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या भात रोप लागणीची धांदल सुरू झाली आहे। गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये मुबलक पाणी साचलेलं आहे आणि शेतकरी मोठ्या उत्साहाने भात लागवडीच्या कामात व्यस्त आहेत। शिराळा तालुक्यातील चांदोली परिसर हा भात पिकाचा आगर म्हणून ओळखला जातो आणि या भागातील काही शेतकरी धूळ वाफेत भाताची पेरणी करतात, तर अनेक शेतकरी तरवे टाकून भाताची रोपे तयार करतात। गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे भात खाचरांमध्ये पाणी साचलेलं आहे। या पाण्यात यांत्रिक अवजारे किंवा बैलांच्या सहाय्यानं चिखलगुट्टा करून भाताच्या रोपांची लागण सुरू आहे। शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येनं या कामात सहभागी होत आहेत। पावसाची संततधार, हिरव्यागार डोंगररांगा आणि पाण्याने भरलेली भातखाचरे यामुळे चांदोली परिसराला निसर्गरम्य रूप प्राप्त झालेलं आहे। यावेळी वेळेवर झालेल्या पावसामुळे यंदा भाताचं उत्पादन चांगलं होईल अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत। मारुती विठ्ठल माने, गाव मंदूर, इथं आता पेरणी चालू आहे आमची आणि आता पाऊस चालू झाला, साथ दिलेली आहे। आता पेरणी चालू आहे, रोपा लावायला चालू आहे। पावसानं तर चांगली साथ दिली आहे आम्हाला। पहिला पाऊस कमी होता, आता पाऊस वाढला आहे चांगला। बरं, तुमचं जून महिन्यामध्ये तुम्ही काय तयार केलं? जून रोप लावले। पाऊस कसा होता? त्यावेळेला पाऊस कमी होता, पाऊस म्हणजे जून महिन्यामध्ये अखंड पाऊसच कमी होता। आता तर या महिन्यापासून जरा वाढलाय पाऊस। आता किती दिवस झालं पाऊस चालू झालाय? आता झालं की 15 दिवस कमी झालं। आता तुम्ही या जमिनीमध्ये काय लावायला लागलाय? भात, एक काडी भात आहे, म्हणजे रोप लागेल, भात रोप लागेल। रोप लागेल। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।